शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू। कोणत्याही जाचकटीशिवाय सरसकट कर्जमाफी द्या। शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी लांबणीवर गेल्यानंतर विरोधक आक्रमक। राज ठाकरे मिमिक्री आर्टिस्ट मिमिक्रीत गेले असते तर स्टँड अप कॉमेडियनला मार्केट राहिलं नसतं। मुख्यमंत्री फडणवीसांची राज ठाकरेंवर टीका। खोट्या अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान। 7,000 कोटी वाया गेल्याच्या बातम्या पसरवल्या। त्यांना भाडेके टट्टू नाही तर सुपारीबाज म्हणतो मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्ला। मुख्यमंत्री फडणवीसांची बॉडी लँग्वेज डाऊन होती, मात्र ते केंद्रात जाणार असल्यानं त्यांचं भाषण ऐकलं। आदित्य ठाकरेंचा दावा, मुख्यमंत्र्यांचा ग्राउंड कनेक्ट तुटल्याचीही टीका। मिसिंग लिंक प्रकल्पावरून काहींनी अकांड तांडव केला। राज्यातल्या प्रकल्पांची बदनामी म्हणजेच राज्याचीच बदनामी, प्रकल्पांचा अपमान हा महाराष्ट्रद्रोह। विधानसभेत उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। एफआयआर बद्दल सरकारकडून उत्तर दिलं जात नाही। एआयबीचा रिपोर्ट येण्यासाठी 3 ते 4 वर्षांचा कालावधी लागतो। मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार दादांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या अगोदर एआयबीचा रिपोर्ट येणं आम्हाला अपेक्षित आहे। रोहित पवारांची प्रतिक्रिया। अजित पवार विमान अपघात प्रकरणाचं सत्य बाहेर आल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। पुण्यतिथी यादी रिपोर्ट यावा यासाठी प्रयत्न राहील असंही केलं स्पष्ट। फडणवीसांसोबतच्या मैत्रीवरती शिंदेंची सभागृहात शेरोशायरी। देवेंद्र फडणवीस आणि आमच्यामध्ये कितीही काड्या घालण्याचा प्रयत्न केला तरी काही होणार नाही। कोई कितना भी चाहे हम जुदा नहीं होंगे असं म्हणत ठाकरेंना टोला लगावा शिंदेंची शेरोशायरी। सगळ्यात मोठ्या राजकीय टॉप 9 घडामोडी। शरद पवार आणि सुप्रिया सुळेंशी चर्चा। पवारांनी शिंदेंसोबत घेतलेल्या भेटीवर भावना व्यक्त केल्या। संजय राऊतांची माहिती। ठाकरे आणि अजितदादांच्या भेटीवेळी आम्ही वेगळा अर्थ काढला नव्हता। शिंदे आणि पवारांची भेट सहज झाली। राऊतांना कुणीतरी चुकीची माहिती दिली असेल। सुप्रिया सुळेंचं भाष्य। विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरला होणार। नागपूर येथे होणार हिवाळी अधिवेशन। पावसाळी अधिवेशनाच्या समारोपाच्या वेळी घोषणा। नागपूरमध्ये 18 जुलैला ठाकरेंच्या शिवसेनेचं रामरक्षा आंदोलन। उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित राहणार। संघाच्या बालेकिल्ल्यात राम मंदिर दान चोरी प्रकरणात ठाकरेंचं आंदोलन होणार। डोंबिवली महिला डॉक्टर मारहाण प्रकरण। आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी। म्हात्रेसह 4 आरोपींना पोलीस कोठडी। रमेश म्हात्रेंच्या सुनावणी दरम्यान कल्याण न्यायालयात गोंधळ। पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा वकिलांचा आरोप। कोर्टातच पोलीस आणि वकील आमने सामने। आरोपी रमेश म्हात्रेला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप। कल्याणमध्ये डॉक्टरांवरील हल्ल्यानंतर EMKAI या एजन्सी आक्रमक झालेल्या डॉक्टरांना सुरक्षा मिळाल्याशिवाय काम करणार नाही। एजन्सीने इशारा दिला। शास्त्रीनगर रुग्णालयातील 12 ते 14 डॉक्टरांनी सेवा थांबवली। रमेश म्हात्रे यांच्यावरती पक्षांतर्गत कारवाईची शक्यता। म्हात्रे यांना पक्षानं पाठवली कारणे दाखवा नोटीस। डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये कारवाई का करू नये पक्षाकडून विचार। संभाजीनगर जालनासह विदर्भामध्ये ATS कडून कारवाई करण्यात आली। पाकिस्तानी गँगस्टर शहाजाद भट्टीच्या संपर्कातील 150हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली। नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि गोंदियातील लोकांचा समावेश आहे।